भारताच्या मध्यवर्ती वसलेलं मध्य प्रदेश, या मध्य प्रदेशामध्ये उज्जैन हे महाकालांचं शहर. काल महाकालांचं दर्शन घेतलं, भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि आजचा आपला प्रवास ओंकारेश्वराकडे आत्ता आम्ही प्रस्थान करणार आहोत. तर मंगलदातांनी पूर्वी ओंकारेश्वर असेल, कमलेश्वर असेल याचा प्रवास केलेला आहे, यांचं दर्शन घेतलेलं आहे. तर काय सांगेल याच्याबद्दल मंगलदाता? अतिशय सुंदर आणि एकदम नयनरम्य असा परिसर आहे. नर्मदे नदीच्या कडेला एकदम सुंदर असं मंदिर आहे. ते गेल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न. म्हणजे इथल्या भाषेत बोलायचं झालं तर नर्मदा नदी के तट के किनारे ओंकारेश्वर महाराज बसे हुए. अतिशय सुंदर आहे. आपण याचा फार व्हिडिओ क्लिप्स पाहिले असतील, परंतु साक्षात जो अनुभव आपल्याला व्यक्त करता येतो, जो अनुभव या ब्लॉगच्या रूपाने आपल्यापर्यंत मांडता येतो, तो अवर्णनीय आहे. आणि हीच गोष्ट आज आम्ही अनुभवणार आहोत. 143 किलोमीटर असेल ना, 143 किलोमीटर उज्जैनवरून आहे. तर 2 तासांचा अवधी लागेल. आता आम्ही नाश्ता करू आणि ओंकारेश्वरसाठी रवाना होऊ. जय महाकाल. जय महाकाल. निघाल्यानंतर 50-60 किलोमीटरचा प्रवास झाला आणि आता आम्ही हॉल घेतलाय. काका, आतापर्यंतचा प्रवास तुमचा कसा होता? एकदम सुंदर आणि मस्त. रस्ते वगैरे पण छान आहेत. मस्त निसर्गाच्या सानिध्यात चालत असणारा आपला प्रवास. आता आपण ओंकारेश्वरापासून 100 किलोमीटर दूर आहोत. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. ओम दिगंबर. सुंदर गीत आमचे सर अर्थात संतोष काकांच्या माध्यमातून गायलं गेलं. कलावंतांचा हा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, या महापुरुषांचा हा महाराष्ट्र. आणि महापुरुषांच्याच प्रमाणे या महाराष्ट्राला लाभलेली जी ओळख आहे ती आपल्या सर्वांच्या समोर आपले काका, आपले सर संतोष दादांनी मांडलं. त्यासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या महाराष्ट्राचा गौरव या मध्य प्रदेश मध्ये केला जातो आणि आपल्या महाराष्ट्राची ताकद काय आहे. शेवटचं चरण जर आपण पाहिलं तर दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, भारत माता की वंदे मातरम. कशी मज्जा आली का? मज्जा आली. खूप मजा आली दादा. संतोष आबलेंबद्दल काय म्हणाल तुम्ही? संतोष आपले एक सहलीसाठी एक चांगलं कार्यकर्ता आहे, म्हणजे एक चांगले आयोजक. त्यांच्या टूर्सला आपण नक्कीच प्रमोट कराल. ओके ओके ओके. कारण त्याच्यासारखा माणूस सरळ आणि साधा मी माझ्या आयुष्यामध्ये पहिलं काय दररोज चहा पाजायला लागेल. तुम्हाला मान्य आहे का ही गोष्ट? ऐका ना, चहा तुमचा, गुळ तुमचा, चहा पावडर तुमची, दूध त्यांचा, खलास खेळ. सगळे बस चालक आहेत ते आपल्याला ओंकारेश्वरला घेऊन जाणार है. आप ओंकारेश्वर के बारे में क्या बताएंगे? मतलब उसका रहस्य क्या है, वहाँ पर क्या क्या है, हम घूम सकते हैं? और दूसरा, अरे बोले अभी दादा देखील महाराष्ट्रामध्ये आलेला, मुंबई फिरला. दादा कसं वाटतं तुला सातारापासून मुंबईपर्यंतचा प्रवास? आप सातारा घूमे, मुंबई घूमे, कैसा लगा हमारा महाराष्ट्र? एक नंबर. हमें भी आपका एमपी बहुत अच्छा लग रहा है, इसलिए आएंगे और बहुत जगह घूमेंगे, ज़्यादा एक्सप्लोर करेंगे. काका, तुम्हाला मध्य प्रदेश कसा वाटतोय? मध्य प्रदेश शांतता आणि सुव्यवस्था चांगली आहे. मध्य प्रदेश एक चांगलं शहर आणि
निसर्गाच्या सानिध्यात एक शहर असं मध्य प्रदेश आहे. त्याचा खूप दूरवरचा प्रवास करून आता मी कस्तुरबा गाव इथे आलोय. आपल्या मुंबईमध्ये जू चौपाटी असेल, दादर चौपाटी असेल, पण इथे काहीतरी नवीन बाबा चौपाटीमध्ये मंगलदादा आणि संतोष काका चहा घेत आहेत. तर तुम्हाला कसा चहाची चव कशी आहे? फार गर्दी आहे असं प्रसिद्ध असं ठिकाण आपल्याला वाटतं. ज्याप्रमाणे आपल्याकडे आडक वडापावला गर्दी होती तशी इथे बाबा चौपाटीला गर्दी झाली. बिरकर काका देखील चहाचा आस्वाद घेत आहेत. तुम्हाला कसा वाटला आतापर्यंतचा प्रवास? चांगला झालाय, मस्त. पुढे मामा, जू चौपाटीला, दादर चौपाटीला आपण कधी काही खाल्लं नाही, पण बाबा चौपाटीला आता आपण आलूचा पराठा घेतोय. टोकन दिलाय, सेल्फ सर्व्हिस काउंटर आहे. भाई आलू का पराठा चाहिए, टोकन दे रहे. प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं प्रसिद्ध खाणं असतं. त्याचप्रमाणे या मध्य प्रदेशमध्ये तरी पोहा असेल, असे अनेक पदार्थ इथे प्रसिद्ध आहेत. त्याचमध्ये आपण आलू पराठा आता घेतलाय. बाबा चौपाटीवरती पराठा खात असताना त्या बाबा चौपाटीचा पराठा कसा आहे? नाही इलाजाला इलाज आहे का? काय चांगला आहे? तर बघूया, आम्ही देखील खातोय आता बाबा चौपाटीचा पराठा. काका घ्या तुम्ही पण. अगित काका आपल्या समोर जोडले गेलेत. तरी या बाबा चौपाटीवरती तुम्ही कोणत्या गोष्टीचा आस्वाद घेतला? परोठा अच्छा है. फिर आपने खाया? खाए मूंग आलू गोटा कैसा था? तीखा था? कैसा था? थोड़ा तीखा था. मतलब हमें मैनेजेबल था. नहीं, परोठा खा पोट में फूकी धरेगा. लेकिन आपको अभी कैसे लग रहा है? संतुलित लग रहा है? संतुलित. फिर आपका आगे का प्लान क्या है? इधर सेट होने वाले हो आप. परोठा कसा होता? परोठा एकदम चांगला होता. मस्त आनंदात खाल्ला. आपने बताया बाबा चौपाटी अच्छी जगह, हमें भी बहुत अच्छा लगा. मतलब हमारे जैसा टेस्ट था, तीखा था. आपके भी खूब आभार कि आप हमें इतने अच्छी जगह पर लेकर गए. और यह जगह पर बोलने जैसा होता आपला माथेरान आहे. वाटते का नाही? निसर्ग सौंदर्य हर साल ऐसी बारिश गिरती है क्या? कंटिन्यू बारिश चलती है ना. आपल्या माथेरान सारखंच आहे, फक्त आपलं माथेरान जास्त रिस्की है रस्त्याच्या दृष्टीने. हाँ थोड़ा सा सोपा है. रास्ते से हमारे भाई गाड़ी चल रहा है. चांद पर भी ऐसे ही खड्डे होते हैं. हम चांद पर से जा रहे हैं, ऐसे हमें महसूस हो रहा है. आपको क्या लग रहा है अभी? अच्छा लग रहा है गाड़ी. चांद पे गाड़ी चलाने में अच्छा लग रहा है. हमारे साथ गाड़ी भी चलेगी. लेकिन चांद जैसा माहौल यहाँ पर नहीं. हमें तो अब ओमकारेश्वर तक ही जाना है. चांद पर बाद में जाएंगे. आपको बोलेंगे आप भी आओ हमारे साथ, आप भी जाएंगे. लेकिन रिनोवेशन चालू है रास्तों का, रास्ता बन रहा है. इधर चांद पे नहीं, चांद पर जाने का रास्ता बनाना है. वो कॉन्ट्रैक्ट मध्य प्रदेश से लेना पड़ेगा पहले तो. यहाँ से चांद नजदीक है क्या? रस्त्याची कामं चालू आहेत आणि एवढ्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये धैर्याने गाडी चालवणारा आमचा ड्रायव्हर. शूरता से आप गाड़ी चला रहे हो आराम से सुरक्षित. नहीं तेज नहीं चलाना है, आपके मर्जी से आप चलाओ. फिलहाल तो हमें ओमकारेश्वर ही जाना है, चांद तक नहीं जाना है. रास्ता बताओ आप, चांद पे भी चलेंगे अगली बार. नहीं वो कॉन्ट्रैक्ट हम मध्य प्रदेश को ही देते हैं. यहाँ से बना हम हर साल आएंगे, हर साल चांद पर जाएंगे. आपण शनी शिंगणापूरला शनिदेवांचं मंदिर पाहतो. या परिसरातील देखील आपले ड्रायव्हर दादा आपल्याला सांगतात या परिसरातील सर्वात मोठं मंदिर आहे, सबसे बडा मंदिर आहे हे. बरोबर. त्यांचं देखील आपल्याला फार मदत होते. या जागेतील अनेक साऱ्या गोष्टी ज्या स्थानिकांना माहिती असतात त्या आपल्याला माहिती होतात. बराबर है ना भाई साहब? जो यहाँ पर लोकल है उनको यह चीजें पता होती है और यही चीजें आप हमें बता रहे हैं, इसलिए आपका भी बहुत बहुत शुक्रिया हम करते हैं. धुका पडलाय.
सरल माथेरान है। बारिश कैसे है इधर? हम किधर आए आप भी बताइए हमें। नहीं यार, ये इस जगह का नाम क्या है? ये खंडवा घाट। खंडवा घाट ना? नेहरू घाट। हाँ हाँ, वो भी एक बताने लायक बात है कि बिना वाइपर के गाड़ी चलाना वो भी एक बहुत बड़ी बात है। और बड़े साहस से हमारे ड्राइवर गाड़ी चला रहे हैं। आपका नाम? विजय माल्या। विजय दादा आहे, अतिशय चांगली ड्रायव्हिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। बड़े खड्डे हैं। नहीं नहीं, वो वैसे बोलकर आप मध्य प्रदेश के बोल रहे हो। अभी ये घाट सेक्शन एंड हुआ क्या? घाट सेक्शन और कितना किलोमीटर आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील प्रसिद्ध असणारा कसारा घाट असेल, त्यानंतर मालशेजचा घाट असेल, आपल्या माथेरानचा घाट असेल, पण सब हेवी ड्रायव्हर आहे यहाँ पर। ट्रॅफिक रूल्सच्या बाबतीत मध्य प्रदेश डेंजर आहे खरंच। म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ट्रॅफिक रूल्स फॉलो करतात ते ट्रॅफिक रूल्स ते फॉलो करायला येत नाही। हेवी ड्रायव्हर आहे ये भी एक है। हम भी भाग्यवान है कि हमें विजय जैसे ड्राइवर मिले जो कि सुरक्षा से, कुशलता से, बड़े साहस से गाड़ी चला रहे। खरंच ड्रायव्हिंग फार चांगली आहे आणि रस्ते जर आपण पाहाल फार अरुंद वाट आहे आणि या अरुंद वाटेतून चालवणारा हा ड्रायव्हर याचं कौतुक देखील केलं पाहिजे। आता हा टर्न पाहू शकता आपण, नाकमोडी वलन आपण ज्याला म्हणतो तसे टर्न्स आपल्याला इथे पाहायला मिळतात। भाई सचमुच सैल्यूट है आपको भी। हॉर्न मध्ये पण दम है, एकदा वाजवा, एक बार बजाइए ना हॉर्न। क्लासिक काम है। अभी घाट संपतोय। पेरू 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 खाइए ना। माथेरानमध्ये आणि चोरली इथे अजून एक समानता आपल्याला पाहायला मिळते। ज्याप्रमाणे आपल्या माथेरानची राणी जशी धावते त्याचप्रमाणे इथे देखील एक टॉय ट्रेन धावते। अशा अनेक साऱ्या गोष्टी आम्हाला इथे अनुभवायला भेटल्या, अतिशय मजा येते। आणि आपका भी बहुत बहुत शुक्रिया कि आप हमें ऐसी चीज़ें बता रहे हैं और हम ये ऐसी चीज़ें हमारे यहाँ से रिलेट कर पा रहे हैं। ये भी बहुत बड़ी चीज़ है। अतिशय सुंदर घाट है चोरलीचा घाट आणि या घाटाच्या माध्यमातून आता आम्ही ओंकारेश्वराकडे वाटचाल करतोय। थोड्याच वेळात आपल्याला ओंकारेश्वराचं दर्शन घडेल, नर्मदा नदीचं दर्शन घडेल। तर चला पुढे। आता अपन ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग इसे जातोय। आप क्या बताएंगे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग के बारे में? यहाँ पे दो मंदिर है, स्टेट ओंकारेश्वर एक स्टेट मंदिर। आप दोनों का दर्शन करते तो ज्योतिर्लिंग आपको पूरा होगा। जेव्हा मला समजलं की आपल्याला उज्जैन ओंकारेश्वरी ट्रिप करायची, या महाकालेश्वराचं दर्शन घेतलं, त्यानंतर एक गोष्ट मनाला नेहमी असं म्हणत होती की अरे तुला ओंकारेश्वरला जायचं आहे, ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे, ही नर्मदा नदी पाहायची आहे। पण इथे आल्यानंतर एक गोष्ट मनाला भारावून टाकते
ती म्हणजेच या नर्मदा नदीची शुद्धता, पवित्रता. या नर्मदा नदीचं उगम हे महादेवांच्या घामातून असं झालंय असं सांगितलं जातं. त्यानंतर आपण पाहू शकता ही नर्मदा नदी आणि आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्ष वेधून घेते, ती म्हणजेच या पवित्र अशा नर्मदा नदीमध्ये स्नान करत असताना लक्ष्मण काका असतील, मंगल दादा असतील, कसं वाटतंय तुम्हाला? जय महाकाल, जय महाकाल, ओंकारेश्वर महाराज की. खाली बस ना. ही नर्मदा नदी आणि इथे आपण ओंकारेश्वरांचं मंदिर पाहताय. पुढे आपण पाहताय ओंकारेश्वर धाम ब्रिज, एकाच पिलर वरती उभा असणारा ब्रिज. त्यानंतर झुला सुद्धा आहे. ज्याप्रमाणे हरिद्वारला राम झुला आहे, लक्ष्मण झुला आहे, त्याचप्रमाणे हा झुला. आणि त्यामागे या ओंकारेश्वरचा नर्मदा नदीचा सुंदर असा डॅम आपलं लक्ष वेधून घेतोय. जर अतिशय सुंदर असा परिसर, अतिशय निसर्गरम्य हे दृश्य आम्हा सर्वांना मोहून टाकते. मंगलदादा, हे जे पर्वत आहे याचं पूर्ण ओम फॉर्मेशन होतं ना. ओंकारेश्वर याला का म्हणतात आणि त्यामागचं रहस्य काय? तर जेव्हा आपण हे दृश्य वरून पाहतो, आपण गुगल मॅप्स वरती पाहत असाल किंवा ड्रोनच्या साहाय्याने पाहत असाल, आपल्याला ओम आकाराचं हे दृश्य पाहायला मिळतं. आणि तिथे आपण शंकराचार्यांची, मी मगाशीच सांगितलंय, 108 फुटांची मूर्ती पाहताय. ओंकारेश्वर महाकाल हे नाव ऐकलं की जणू अंगावरती शहारे उभे राहतात. दोन्ही महादेवांची ठिकाणे आहेत. नर्मदा नदीचं स्नान केलं आणि त्यानंतर आम्ही आता ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी रवाना होतोय. बालू काकांच्या चेहऱ्यावरती जी प्रसन्नता आहे ती देखील फार काही गोष्टी सांगून जाते. तुम्हाला कसं वाटलं हे दृश्य पाहून? छान आहे, छान आहे. तर नक्कीच दर्शन घेतल्यानंतर आनंद आपला द्विगुणित होईल. काका, आपण या ब्रिजने आता त्या बाजूला जाणार. जर या नदीचं पात्र जर कमी असतं तर होडीमध्ये गेलो असतो, ती मजा वेगळी होती, आताची मजा वेगळी असेल. असो काय म्हणजेच लक्ष्मण काकांची महादेवाप्रती असलेली श्रद्धा ही कोणत्या लेवलची आहे ते आपण पाहू शकता. आता आपण नर्मदा नदीच्या किनारी वसलेल्या ओंकारेश्वरांचे दर्शन करण्यासाठी चाललो आहे. दुसऱ्या भाषेमध्ये असंच नक्की बोलायला होईल. नर्मदा नदीच्या किनारे वसले ओंकारेश्वर के दर्शन के लिए हम अभी जा रहे हैं. ओंकारेश्वर महाराज की जय. बिजू काका, कोणतेही कार्य असो, कार्यारंभी तुझ्या अर्चना हे विनायका श्री गजानन. पंचमुखी गणपतीरायांचं प्रथम दर्शन झाल्यानंतर आता आम्ही ओंकारेश्वराच्या दर्शनाकडे वळतोय. फार गर्दी आहे. दुःखर, दारिद्र्यर, रोगर, हर महादेव. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय. भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के जय. यानी खूप त्रास दिलाय. ये एडवोकेट ऐसे केस लड़ते हैं क्या? देखो गाड़ी कहाँ निकल गई, तो बुरा ही हो जाएगा. ये इधर मल्ली है पर आदमी का ऊपर चढ़ाई नहीं. हे बघा, बेशिस्तपणे ड्रायव्हिंग इथे चालू आहे यांची. बात करते ते इकडे येऊ पण दयावान.
लगता है चेहरे वाली हास्य। आपको अभी कैसा लग रहा है? बहुत खुशी का माहौल आपको? एक खुशी की लहर है, आप दौड़ पड़ी है। गार्डन हो गया है, रोड का काम चल रहा है, इसलिए ट्रैफिक लगा है। आवाज देता पीछे। आप ऐसे बोल रहे हो कि कृपया करके धीरे चलावे, कावड़ जा रहे हैं। कावड़ जा रहे हैं। जय महाकाल, जय महाकाल। भाऊ आमचा मराठी शिकला आता थोडी थोडी। इकडे 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 करतो, थोड्या दिवसात तो आता मराठी पण बोलायला शिकेल। महाराष्ट्र की भाषा में बोलते हैं इकडे इकडे, और हमारी एमपी मध्य प्रदेश की भाषा में बोलते हैं इधर इधर इधर। बिलिंग बिलिंग। आपको भी पहली बार ऐसा कस्टमर मिला रहेगा ना? पर वो तो हम उधर गए थे नहीं, एक बार तो ऐसे ही करते थे, इकडे 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 ये इकडे इकडे। और वो उनका बोलने का टोन भी अलग रहता होगा ना, एग्रेसिव रहता होगा थोड़ा सा। मतलब सुन के अजीब सा लगता है। हाँ, मतलब वो गुस्से से बोलते हैं, उसका रीजन एक ही रहता है। बहुत लोग है ना, बहुत टाइम लगाते हैं इसलिए। आपण खूप ठिकाणी प्रवास केला, खूप राज्यांमध्ये प्रवास केला, पण पहिल्यांदाच एक असा बस चालक आणि त्याचा साथीदार आहे, अतिशय चांगल्या स्वभावाचा, एक उत्कृष्ट ड्रायव्हिंगची कला असणारा साथीदार, एक उत्कृष्ट ड्रायव्हर आम्हाला सापडला। आणि त्यांची आणि आमची मैत्री कधी होत गेली आम्हाला देखील समजली नाही। अभिषेक भाई, अब हम यही बोल रहे थे कि हम इस भारत में बहुत राज्य में घूमे, लेकिन आपके भाई की तरह एक अच्छा ड्राइवर और आपकी तरह एक अच्छा साथीदार हमें पहली ही बार मिला है। मतलब आपका स्वभाव हो, आपको हमें समझदारी हो, और कौन सी भी दूसरी चीज हो, आपने हमें इस इतिहास के बारे में बताया, इस राज्य के बारे में बताया, बहुत सारी चीजें जो हमें नहीं पता थी वो चीजें हमें बताई। अब हम ये जानना चाहते हैं कि आप हमारे बारे में क्या सोचते हैं और हम आपको कैसे लगे। आपसे मिलकर हमें बहुत अच्छा लगा, और हम यही सोचते हैं अगली बार भी आप आओ और हमसे मिले, और आपको और कहीं अच्छी जगह ले चले घुमाने। तर नक्कीच ते म्हणतात की तुम्ही या परत, पण मैं आपको ये बोलता हूँ कि आप भी हमारे यहाँ आइए। हमारा मुंबई कैसा है, हमारा माथेरान कैसा है, हमारा कर्जत कैसा है, ये देखने के लिए, हमारा महाराष्ट्र कैसा है ये देखने के लिए कि जरूर आइए। अतिशय बेकार ड्राइविंग है इनकी। तो गाइस हमारे उस्ताद पसीने पसीने हो गए था मुंबई। नहीं, उस्ताद पसीने पसीने होने दो, बस समय पर वहाँ पर जाने चाहिए। बहुत भाई लेकिन ना, मतलब हद से बाहर डेंजर ड्राइविंग है। इसको बाहर निकालो। ये माता जी के मंदिर पर रुकेगी गाड़ी, उस्ताद से मुंबई लाना पड़ेगा। नहीं, लेकिन अच्छी ड्राइविंग है भाई की, अच्छी ड्राइविंग है। पेशेंस लेवल बहुत हाई है। हे बघा लेफ्ट लेन है, राइट लेन ये बड़ा सा दुबई से आए थे वो, रात को गाड़ी चलने वाली। हाँ, आउट ऑफ कंट्री गाड़ी चलाते हो, वो वाली गाड़ी। यूके, टर्की, ईरान, ऐसे देशों में गाड़ी चलाकर वो यहाँ पर आए। और ये देखिए सिंगल लेन रोड, आणि या सिंगल लेन रोड वरची आमची मजा, आणि त्यानंतर आम्हाला भेटलेली सजा काहीतरी वेगळीच आहे। म्हणजे इकडच्या लोकांची ड्रायव्हिंग एवढी खराब आहे की आपली जर चुकी नसली तरी आपण चुकीत सापडतो। गलती न होने के कारण भी गलती हो जाती है। क्या करें? अब अपन अपनी लाइन से चल रहे हैं, पर वो देखो हाँ ना, कैसे चलते हैं। अभी देखो इधर दिखाओ, इधर पीछे करो मोबाइल, पीछे करना था मोबाइल। देखो ये देखिए वो ट्रक के सामने से कैसे निकल गया।
रिक्स टक से वापस आ सकता हूँ। अभी और दयावान ये आपका निवेदन है कि गाड़ी का गियर उतार के सुपर मार्केट जान दो, फटाफट जान दो। सारे यात्रियों से निवेदन है कि आपके कुर्सियों की पेटियां बांध ले। रॉकेट अभी लॉन्च के लिए तैयार हो रहा है। तो भाई क्या विजय जी कि माल्या की तरह भाग ना जाओ। अरे मालवी है यार, मालवा थोड़ी है। जाने दो। जहाँ पर रोड हमें खाली दिखे, यहाँ पर हमें भाई साहब के चेहरे पर खुशी की लहर दौड़ पड़ी है। आपको कैसा लग रहा है अभी? बहुत अच्छा लग रहा है। झंझट वाली है। हम अभी बोलना सीखे हैं कि मध्य प्रदेश की भाषा की तरह, या फास्ट बोल रहे हैं? हम तो मध्य प्रदेश की भाषा बोल रहे नहीं, हैं। हम आप तो महाराष्ट्र की भाषा बोल रहे हैं। लेकिन आपको एक्सप्रेशन आती है और आधी नहीं आती है। लेकिन आप चिंता मत कीजिए। हम जितना आपके बारे में बोल रहे हैं वो सही बोल रहे हैं, अच्छा ही बोल रहे हैं। सही बोल रहे हैं। ये देख जोड़ी कैसे है, देखो इकडं बघा। तर जवळजवळ 1.5 तास झाला आम्ही ट्रॅफिक मध्ये फसलेलो. हे ड्रायव्हिंग एवढी डेंजर आहे, खतरनाक रफ ड्रायव्हिंग डायरेक्ट. रफ म्हणजे बोलूनच काय फायदा नाही. पण पाहू शकता इथले ट्रॅफिकचे कंडिशन काय आहे. ही बाजूला त्यांनी साईड दिले, तिथून पण गाड्या टाकतात. आपको आदत है. आदत क्या है, आदत थोड़ी रहती है यार. ऐसी आदत ओपन झाले ट्रॅफिक. दयावान निकलते हैं ना उधर से. अरे दयावान निकल गया. अभी आगे जल्दी आऊंगा। फार डेंजर ट्रैफिक जाम है. हाँ. तो भाई इधर एक से बढ़ के एक है, बेवड़े उन भी हा चालू है। 14 घंटे चालू पण इथे मदिरा। त्या मदिऱ्यावरती 45% टॅक्स असून सुद्धा लोक पेतात. हे पण फार मोठी गोष्ट आहे. म्हणतो खायला नाही, म्हणतो चली आली। बऱ्याच वर्षांच्या नंतर आम्हाला असा ओपन रस्ता सापडलाय. तरी पण सुद्धा एक गाडी आली. भाऊ आता जाऊ दे जोरात. आता इकडे तिकडे जायची आपल्याला गरजच नाही, सरळ जाऊ दे. पटापट म्हणजे पटापट जल्दी फटाफट म्हणजे जल्दी त्यांना दे. फटाफट जाऊ दे, फास्ट. असू द्या. आपण देखील त्यांची भाषा शिकतो. आपली भाषेतील काही शब्द देखील त्यांना समजतात. हर एक प्रांत में, हर एक राज्य में जाने के बाद उस जगह की भाषा सीखना भी एक गौरवमान्य बात है. अपने बेल की दुकान खोल ली है। पार्ट टाइम बिजनेस है उनका. मतलब मेन बिजनेस ये टूर्स एंड ट्रेवल्स, ये भी पार्ट टाइम बिजनेस. अरे बस में अय्यासी करना है। नहीं अभी नहीं. यहाँ पर अभी इन्होंने पुलिस वाले रेनकोट लेके ये पुलिस गाइस, ये बस इधर रंग साइड जा रही है। हे बघा पद्धत, त्यांची ड्रायव्हिंगची पद्धत. लगी ना ट्रॅफिक. इकडे बघा. अशोक इकडे बघा. भेटलं, पैसे भेटले ना आम्हाला. आता कुठेतरी आपण ट्रैफिक मधून थोड़े से बाहर पड़लो. भाई आप क्या बोल रहे थे कि रास्ते का काम चालू है इसलिए ट्रैफिक जाम हो रहा है, लेकिन ये हमारे अंदाजे से बिल्कुल झूठ है. इन लोगों का गाड़ी चलाने का तरीका और वो गाड़ी भगाने का तरीका, ओवरटेक मारने का तरीका, ये सब कुछ हमारे लिए अलग है और अविश्वसनीय है. आपको क्या बोलना चाहेंगे, आप क्या बोलना चाहेंगे इसके बारे में? अब मैं तो कुछ नहीं बोलना चाहता हूँ, बस इससे निकल जाऊँ और थोड़ा माइंड फ्रेश हो, खुशी से यहाँ बैठूं और आगे देखूं. मतलब आपके मन में एक ही चल रहा है, ये दुख क्यों खत्म नहीं होता भाई?
तर असू द्या, प्रत्येक राज्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि या गोष्टींमधूनच आपल्याला शिकायला भेटतं की आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य किती श्रेष्ठ आहे. जर आपण मध्य प्रदेशचे पोलीस पाहिले आणि महाराष्ट्राचे पोलीस पाहिले, जमीन आसमानाला फरक आहे. महाराष्ट्र पोलिसांना खर तर सलाम करतो. मध्य प्रदेशचे पोलीस ही ड्रायव्हिंग आहे, हे ट्रॅफिक रूल्स आहे ते. आपल्या कर्जतच्या 4 पाट्यावरचे ट्रॅफिक 100 पट केली तरी ट्रॅफिक आहे त्याला. आगे गेलो आपण. अतिशय एक पण रूल फॉलो करत नाही, ट्रॅफिक पोलीस नाही, कोण नाही, एक सिग्नल नाही, काय नाही. आपको आदत है ऐसी चीजों की? हाँ, है या नहीं? फिर आपको कैसा अभी महसूस कैसा हो रहा है? अच्छा महसूस हो रहा है. सब भूखे मरेंगे, कल उपवास है. कल गाय का उपवास है, जन्माष्टमी है ना. ड्रायव्हिंग अतिशय गलिच्छ पद्धतीने ड्रायव्हिंग करतात हे लोक, परंतु आम्ही फार सौभाग्यवान आहोत, भाग्यवान आहोत. हम बहुत भाग्यवान है कि आपके जैसे ड्राइवर हमें मिले. पसीने से लथपथ होकर आप गाड़ी चला रहे हैं हमारे लिए. बस महाकाल के चरण यही प्रार्थना है कि सही समय पर हम वहाँ पर पहुँचे. अभिषेक भाई, आज की ताजा खबर क्या है? आज की ताजा खबर ये है कि हम लेट हो चुके हैं. तो लेट होने दो, लेकिन अपने विजय भाई के बारे में एक चीज जरूर बोलूंगा. जिस प्रकार एक किसान को उसके अच्छे फसल की कीमत पता होती है, अथवा एक अच्छी फसल की कीमत एक किसान ही बता सकता है, उस प्रकार एक अच्छे ड्राइवर की कीमत जो पीछे बैठता है वही बता सकता है. उसी प्रकार जो सीट हमारे बस के पीछे सीट पर बैठे हैं, उन्होंने अपने ड्राइवर की बहुत सी तारीफ की है. उसके लिए विजय भाई के लिए जोरदार तालियां बजाई जाए. ताली बजाओ. नाही, सचमुच विजय भाई अतिशय उत्कृष्ट प्रकारची ड्रायव्हिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हमारे विजय भाई की कितना जनों ने तारीफ की आज. बहुत सारे जनों ने तारीफ किया, उनके ड्राइविंग के बहुत सारे जन फैन हो चुके हैं. अभी विजय भाई इस ब्लॉग के थ्रू पूरे इंडिया में देखे जाएंगे, ऐसे हम भगवान से दुआ करते हैं और महाकाल की चरणी यही प्रार्थना करता है कि विजय भाई भी एक बड़ी टूर एंड ट्रैवल्स कंपनी का मालिक हो जाए. बनेंगे विजय भाई? आशीर्वाद होगा क्या? नहीं, हम सिर्फ अच्छी बातें बोल सकते हैं. करना नहीं करना वो भगवान जी का काम है, वो करते रहेंगे, हम बताते रहेंगे.